हॅलो गाइड, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, जे नवीन क्रिएटर आहेत त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न असतो की आपण मिक्स कंटेंट टाकायचे का नाही टाकायचे। मिक्स कंटेंट टाकल्याच्या नंतर आपले चॅनल मॉनिटाइज होईल की नाही होणार, आपल्या चॅनलवर व्ह्यूज येतील का नाही, आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राइब करतील का नाही, असे मोठमोठे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या समोर असतात। तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। मिक्स कंटेंट आपण टाकल्याच्या नंतर आपले चॅनल मॉनिटाइज होईल की नाही हे जर तुम्हाला पूर्ण बघायचे असेल तर मित्रांनो, व्हिडिओ मधात कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, नवीन क्रिएटरांच्या समोर असे भरपूर प्रश्न असतात। जर मी मिक्स कंटेंट टाकला तर माझे चॅनल ग्रो होईल का नाही, माझ्या चॅनलवर व्ह्यूअर्स येतील का नाही। तर बरेच लोकांना असे वाटते मित्रांनो, बऱ्याच लोकांचे कन्फ्युजन असते मिक्स कंटेंट टाकायला पाहिजे नाही, कारण बरेच लोक सांगतात की मिक्स कंटेंट टाकू नका। परंतु आपण जर नवीन क्रिएटर असाल मित्रांनो, तर मिक्स कंटेंट मुळे आपली जास्त यूट्यूबवर ओळख होते। आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा आपल्या कोणत्या व्हिडिओला रीच जास्त येते, कोणता व्हिडिओ आपला चांगला चालतो हे आपल्याला कळू शकते। म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कधी ब्लॉग टाकले पाहिजे, कधी रेसिपीचे व्हिडिओ टाकले पाहिजे, कधी आपण कुठे फिरायला गेलो ते सुद्धा टाकले पाहिजे। असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण टाकले पाहिजे, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की आपला कुठला व्हिडिओ चालू शकतो। तर असं काही नाही की मिक्स कंटेंट हा टाकू नये। यूट्यूबने कुठेही असे सांगितलेले नाही की मिक्स कंटेंट टाकू नका, परंतु जे काय तुम्ही मिक्स कंटेंट टाकसाल तर तो आपल्या व्ह्यूअर्सना आवडला पाहिजे, तो व्ह्यूअर्सना एंगेजिंग करू शकला पाहिजे, तो आपल्या व्ह्यूअर्सना आकर्षित करू शकला पाहिजे। असे जर व्हिडिओ तुम्ही जर टाकले तर ते व्हिडिओ तुमचे यूट्यूबवर चालतात। आणि असे वेगवेगळे व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपले व्ह्यूअर्स हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात, आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा व्ह्यूअर्स वाढतात तर आपले सबस्क्राइब सुद्धा वाढतील, आपले व्ह्यूअर्स सुद्धा वाढतील। मित्रांनो, बरेच लोक असे असतात, हे माझे टेक चॅनल आहे तर मी सुद्धा या चॅनलवर कधी कधी माझे एज्युकेशनल व्हिडिओ टाकत असतो। माझे एक एज्युकेशनल चॅनल सुद्धा आहे आणि माझे एज्युकेशनल व्हिडिओ सुद्धा मी कधी कधी टाकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा असे मिक्स कंटेंट टाकल्याच्या नंतर आपल्या कोणता व्हिडिओ चालू शकतो हे आपल्याला त्यामधून कळू शकते। तर मित्रांनो, यूट्यूब मध्ये असे कुठेही सांगितलेले नाही की मिक्स कंटेंट एका चॅनलवर टाकू नका। तर आपले व्हिडिओ जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर आपण मिक्स कंटेंट सुद्धा टाकले पाहिजे, जेणेकरून एखादा व्हिडिओ आपला जर चालला तर त्या ठिकाणी वेगवेगळे व्ह्यूअर्स आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओतून मिळू शकतात, आपले सबस्क्राइब सुद्धा वाढू शकतात। तर वेगवेगळे मिक्स कंटेंट जर असले तर आपल्या व्ह्यूअर्सना ते आकर्षित करू शकतात। आपले वेगवेगळ्या व्हिडिओचे मिक्स कंटेंट जे व्हिडिओ जे असतात ते वेगवेगळे आपले व्ह्यूअर्स असू शकतात। समजा एखादा टेक चॅनल आहे आणि टेक चॅनल वाल्याला जर रेसिपीचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर त्याला बिलकुल त्या ठिकाणी इंटरेस्ट राहणार नाही, परंतु रेसिपी वाल्यांना जे काय जेवण बनवले जाते वेगवेगळ्या प्रकारे त्या लोकांना हे व्हिडिओ आवडतात, आणि अशा लोकांकडून आपले चॅनल हळूहळू ग्रो होते, व्ह्यूअर्स सुद्धा वाढू शकतात। तर मित्रांनो, असं काही नाही, आपण मिक्स कंटेंट सुद्धा आपल्या व्हिडिओवर टाकू शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे कुठलाही जर डाऊट असेल तुमचा, कुठलीही जर शंका असेल तर त्या शंकाचे किंवा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन। की बऱ्याच लोकांचे मला सुद्धा मेसेज येतात की सर, आम्ही मिक्स कंटेंट टाकायला पाहिजे की नाही, किंवा टाकले तर आमचे चॅनल मॉनिटाइज होईल का। असं काही नाही, तुम्ही मिक्स कंटेंट टाकू शकता, परंतु आपले मिक्स कंटेंट जे आहे लोकांना नॉलेजेबल वाटले पाहिजे, आपल्या व्हिडिओवर लोक एंगेज झाले पाहिजे। असे जर आपण व्हिडिओ टाकले, मिक्स व्हिडिओ जर टाकले तर काहीच हरकत नाही, आपले चॅनल आरामशीर मॉनिटाइज होऊ शकते। मित्रांनो, या ठिकाणी जर कोणाचा काय डाऊट असेल, शंका असेल तर कमेंट जरूर करा, आणि मिक्स कंटेंट सुद्धा तुम्ही
बनवायला सुरुवात करा. मित्रांनो, या ठिकाणी यूट्यूब रिलेटेड सगळे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि कधी कोणाकडे डाऊट असेल तर कमेंट जरूर करा. बाय बाय.